जय शिवराय मित्रांनो. मिशन शिव दूरदर्शन अंतर्गत आजवर आपण स्वराज्याची जन्मभूमी शिवनेरी, स्वराज्याचा पहिला विजय तोरणा आणि स्वराज्याची पहिली राजधानी राजगड सर केला. आणि आता आपल्या या ऐतिहासिक प्रवासातील चौथा गड म्हणजे सिंहगड याला सर करू. हा फक्त एक किल्ला नाही, तर शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचं एक जिवंत प्रतीक आहे. इथल्या प्रत्येक दगडामागे तानाजी मालुसरेंसारख्या वीरांची अमरगाथा दडलेली आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सिंहगडाचा इतिहास जाणून घेऊ, गडावरील महत्त्वाची ठिकाणं पाहू आणि या अप्रतिम निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊ. तर चला सुरू करूया आपल्या शिवदुर्ग दर्शनच्या आणखी एक रोमांचक अध्याय. जय भवानी, जय शिवाजी. जय शिवराय मित्रांनो, ब्ल्यू कोटर लाईव्ह या चॅनलवर आपलं पुनश्च स्वागत आहे. आज आपण आपलं शिवदुर्ग दर्शन मिशन जे आहे कंटिन्यू करत आहोत. आज आपण जाणार आहे सिंहगड किल्ल्यामध्ये. इथून आपल्याला सिंहगडसाठी 2 रस्ते पाहायला मिळेल. आता डाव्या हाताचा रस्ता हा तुम्हाला थेट किल्ल्यावरती घेऊन पोहोचणार. सोबतच जो उजव्या हातावर रस्ता तुम्हाला दिसेल तो तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्याशी घेऊन जाईल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो सिंहगड किल्ला आहे तो या ठिकाणी डाव्या साईडला जो आहे तो 9 किलोमीटर दिसेल आणि उजव्या साईडला जो आहे तो 2.5 किलोमीटर दिसेल, जो की तुमचा पायवाट राहील आणि तुम्ही इथून पायी ट्रॅक करत या किल्ल्यावरती जाऊ शकता. तर चला आता आपण किल्ल्याकडे वळूया आणि आपल्या ट्रॅकला सुरुवात करूया. तुम्हाला खूप मजा येईल आणि तुम्ही बाकीचे पण ब्लॉग बघू शकता जे आपले मिशन त्याच्यावर आपण या ठिकाणी बनवलेले आहेत, ते पण खूप अप्रतिम बनलेले आहेत. तर तुम्ही त्याला पण बघू शकता. तर चला आपण फटाफट आता किल्ल्यावर जाऊया आणि आजच्या ट्रॅकला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मेन इम्पॉर्टंट कॅमेरामॅनचं इंट्रोडक्शन राहिला आहे. तोच आहे रोहन, जो माझ्यासोबत शिवनेरी किल्ल्यावर आला होता. आता तो परत बोलला की आपण कुठेतरी जाऊ, तर या ठिकाणी त्याला मी सोबत सिंहगडला घेऊन चाललो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पलीकडे एक आपला सह्याद्रीचा जो डोंगर आहे तो खूप जास्त बढिया दिसत आहे. आणि याच ठिकाणी तुम्हाला या डोंगरावर या साईडला तुम्हाला सिंहगड दिसेल, जो की तो इथे कुठेतरी लपलेला असेल. तर आता आपण या ठिकाणी सिंहगडच्या पायथ्याशी आलेलो आहे. इथून थेट आपल्याला ट्रॅक करत जावं लागणार आहे. आणि इथे तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी पार्किंगची सुविधा तुम्हाला दिसेल. खूप ठिकाणी सेफ पार्किंग असा बोर्ड दिसेल आणि तुम्ही कुठेही आपली गाडी पार्क करू शकता. मी या ठिकाणी सावलीमध्ये पार्क केलेली आहे गाडी करू शकता. आणि इथून आम्ही आता ट्रॅकला सुरू करू. तर चला फटाफट आपल्या ट्रॅकला सुरू करूया आणि आजच्या या ब्लॉगचा आनंद घेऊया. जी पार्किंगची फी आहे ते 2 व्हीलरसाठी 20 रुपये आहे. 4 व्हीलरची माहिती नाही, कारण की आमच्याकडे 4 व्हीलर आहे आणि आम्ही 2 व्हीलरने आलो. 4 व्हीलरची बहुतेक 50 रुपये आहे, आमच्या कॅमेरामॅननी सांगितलं आहे. चला आपण आता सुरुवात करू. तुम्ही ते ठिकाणी टावर बघू शकता. हे जे दूरदर्शनचं टावर तुम्हाला दिसत आहे हा सिंहगडचा किल्ला आहे. आपण हा राजगडावरून पण या टावरवरून गेस करू शकता की हा जो किल्ला आहे हा सिंहगडचा किल्ला. या ठिकाणी ट्रॅक सुरू झालेला आहे. अजूनपर्यंत जी पायवाट आहे ते प्रॉपर वेनी लागली नाही आहे, बट तरी असं वाटत आहे ट्रॅक सुरू झाला आहे. आणि जो वातावरण आहे तो पूर्णपणे खुला आहे. येताना जास्त थंडी पण नव्हती, खूप जास्त असं कठीण वगैरे काही वाटलं नाही आतापर्यंतचा एक्सपिरियन्स. तर आता आम्ही पायी जात आहे. बघू पुढे पुढे काय काय आपल्याला बघायला मिळणार. मित्रांनो, इथून जी सिंहगड किल्ला आहे त्याची पायवाट सुरू झाली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा जो रस्ता आहे हा थेट आपल्याला सिंहगडवर घेऊन जाईल. चढायचा जो रस्ता आहे तो स्टार्ट झाला आहे आणि इथूनच आपल्या खऱ्या
ब्लॉगला सुरुवात झाली आहे असं आपण म्हणू शकतो आणि इथूनच आपल्या ट्रॅकला पण सुरुवात झाली असं म्हणू शकतो. तर त्याला आपण आता वर करूया आणि पटापट किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे याचा रस्ता जात आहे. मोठे मोठे दगड. ट्रॅकला सुरू झालो पण नाही आणि या ठिकाणी थकवा यायला सुरुवात झाली आहे, जे की दरवेळेला आपल्याला होतेच. कारण की चढाई म्हटलं की ते उंचावर राहते आणि अशा वेळेला जर अशा प्रकारची जर ऊन असली, टाईम जास्त झाला नाही आहे बट गरमी होते चढाई करताना स्पेशल. तर जी चढाई ते थोडी कठीण जातेच आणि थकवा हा साहजिकपणे येतो. तर थोडंसं विश्राम करूया, थोड्या वेळाने आणखी निघूया. थोडासा विश्राम, जिथे थकलो तिथे थोडासा विश्राम करायचा आणि थोड्या वेळाने निघायचं. असं करत करत आपण किल्ल्यावरती शेवटी किल्ल्यावर एकदा पोचलो की मग टेन्शन नाही, आराम खतम. चला आता सुरुवात करायला. काय झालं? पाण्याची त्या तिथपर्यंत कुठपर्यंत घेऊन चढता का? चला कुठपर्यंत? तिथपर्यंत जा, मग नाही. हां काही जा माझ्याकडे जा. काही हरकत नाही, जा माझ्याकडे जा. चला बाप हलके आहे तर. चलो पाजीला थोडी हेल्प करूया, त्यांच्याकडचं थोडंसं जो जाय ते कमी करू. सामान पाजीचा वर चालले आहेत, एवढ्या म्हातारपणात वर जात आहेत ते. आपल्यासारख्या नॉर्मल पर्सनला चढाई करायला एवढा भारी जाते, सोबत वजू असल्यावर तर खूप जास्त. तर त्यांचं तर खूप वय झालेलं आहे. या वयात समजा इथून इथलं अंतर पण खूप जास्त झालं. हा काढतो मी. काढू नका, आम्ही मदत केली. इथे थांबलो होतो, मागं आलो होतो ना, असे ठिकाणी थांबत होतो आम्ही. ठीक आहे काका, येतो आम्ही अप्पाजी. हा चला, इथं ठेवली. चला पाजीचा थोडासा हेल्प केली आणि आपण आता आपल्या ट्रॅकिंगला लागलो. ठिकाणी आम्ही चढाई करून थोडेसे दमलेलो आहे आणि ते थांबलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, खालून तुम्हाला सिटी दिसून येईल आणि इथूनच पलीकडे जर खूप दूर बघितलं तुम्ही तर तुम्हाला पुणे सिटी पण क्लिअरली दिसून येईल. म्हटलं जाते सिंहगड जो आहे म्हणजेच पूर्वीचा कोंढाणा, जो पण ज्याच्या पण हातात असेल त्याचं वर्चस्व पूर्ण पुणे सिटीवर, पुणे शहरावर राहायचं. कारण की इथून सिंहगडावरून तुम्हाला जो पुणे सिटी जी आहे ती पूर्ण दिसते. कोंढाण्यावर जर तुमचं वर्चस्व असेल तर तुम्ही पूर्ण पुणेवर वर्चस्व करू शकता. आता करा फ्रंट चालू होता, फ्रंट चालू होता. जेव्हा पुरंदरचा तह झाला होता तेव्हा जो मिर्झा राजा जयसिंग होता
त्यांनी शिवाजी महाराजांना चौफेर अशा प्रकारे त्यांना घेरलं होतं. तर मजबुरीने म्हणू शकता किंवा फ्युचर प्लॅनिंग शिवाजी महाराजांची की त्यांना हा जो कोंढाणा किल्ला आहे सोबतच 23 किल्ल्याचे मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले. पण त्यांनी तिथेच हार न मानता त्यांनी एक बॅकअप प्लॅन पण ठेवला आणि पुढे त्यांचे जे मित्र आहेत तानाजी मालुसरे यांना आपल्या दलात सामील करून त्यांना हा कोंढाणा मिळवायची जी जबाबदारी आहे ती दिली आणि तानाजी मालुसरे यांनी ती जबाबदारी पूर्णपणे निभावली आणि शेवटी कोंढाणा किल्ला जो आहे तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणून दिला. पण या ठिकाणी जे तानाजी मालुसरे त्यांना वीरगती प्राप्त झाली आणि हा जो युद्ध झाला तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्यामध्ये मराठा वर्सेस मुघल यांच्यामध्ये आपले मराठे तर जिंकले पण आपल्या श्री तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली. म्हणूनच शिवाजी महाराज म्हणत होते की गड आला पण सिंह गेला. अशा या सिंहासारख्या पर्सनॅलिटीच्या नावावर कोंढाणाचे नाव जे आहे ते कोंढाणा बदलून सिंहगड झाले. आता काका बघू शकता थोडे दमले त्यामुळे मी मोबाईल हाती घेतलाय. तर बघू शकता काका पाणी पिते. पाणी पिन का नवीन काय पाणी पिन अरे पप्पा पाणी नाही तर काय निंबू सरबत पिन या टाइमला. निंबू सरबत पण आहे पाठीमागं बघू शकता. तर आता अजून काही थोडं राहिलं आहे पुढं तर आता पुढं पण जाऊया. बंद कर मागच्या कॅमेरा बघू शकता पुढे एवढा वेळ लागणार. अरे तसा नसतं दाखवत ना. इथून हे काय भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा ब्ल्यू कोटर लाईव्ह. भावाच्या चॅनलला नक्कीच भेट. अरे तू बोल तू बोल. मी बोलत होतो तुम्हीच बोलत आहात. तर मित्रांनो आता जरा फ्रेश झालेत काका आता जातो आम्ही पुढं. तर चला चला. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे बरंच जवळ आपल्या सिंहगड किल्ल्याच्या थोडंसंच अंतरावर बाकी आहे. बराचसा जो पॅच आहे आपण हा ओलांडला आहे. या ठिकाणी आता फक्त थोडंसंच अंतर राहिलेलं आहे ते पण आपण लवकरच पार करू. इथून तुम्ही देखू शकता डोंगराचा जो वरचा भाग आहे तो तुम्हाला क्लिअर दिसतो आणि इथून आपण आता पुढे जात आहे. एवढंच अंतर या ठिकाणी बाकी आहे पण बराचसा पाठ ओलांडला आहे. थोडासा पाठ बाकी आहे तो पण आपण लवकरच नसल्याच्याने थोडं गरम वातावरण होते पण प्रॉपर आराम प्रॉपर रेस्ट आणि थोडी चढाई करत शेवटी आपण किल्ल्यावर पोहोचतोच. आपण आता या ठिकाणी बघू शकता किती चांगल्या प्रकारे तुम्हाला हा डोंगर दिसत आहे आणि खाली तुम्हाला पूर्ण सिटीचा व्ह्यू जो आहे तो चांगल्या प्रकारे दिसू शकत आहे. आणि इथे तुम्हाला वेगळ्या पर्वतरांगा ज्या आहेत त्या क्लिअरली दिसू शकतात क्लिअरली दिसत आहेत. आणि थोडं समोरच पलीकडे तुम्ही बघाल तर आपल्याला फक्त एवढं चढावं लागेल तिथं तुम्हाला टॉवर दिसत आहे. टॉवर म्हणजेच आपला सिंहगड किल्ला. तर बस एवढं अंतर बाकी आहे आणि आता आपण बऱ्याच वरती आलो आहे आणि तेवढंच अंतर बाकी आहे तर ते पटापट आपण ओलांडू. अनेक वेळा थांबलोय तर बघू शकता काका कुठं बसले तर झाडावरती बसले. मला दाखवशील तेव्हा बसीन ना. तर मित्रांनो आपण आलो आहे गळ्याच्या एकदम जवळ आणि इथून आपल्याला फक्त एवढं अंतर पार करावं लागणार आणि आपण थेट गडावर पोहोचणार. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथून या किल्ल्याची जी तटबंदी आहे ती तुम्ही क्लिअरली इथून बघू शकता. या ठिकाणी बघू शकता ही तटबंदी काही नारळाची झाडं पण आहेत.
शूटर बघा, शूटरचे एक्सपेरिमेंट संपत नाहीत. मजा आली? जिरली जिरली हा जिरली की नाही? कसं वाटते? तू तर म्हणे डायरेक्ट गाडी चढू. तर फायनली मित्रांनो, किल्ल्याची तटबंदी आता आपल्याला लागली आहे. आपण पूर्णतः किल्ल्यावर चढलो आहे. तुम्ही बघू शकता इथे किल्ल्याची पूर्ण तटबंदी इथून दिसून येत आहे. किल्ल्याच्या वर पोचलो आपण. बराच चॅलेंजिंगचा असा ट्रॅक होता. कुठे कुठे खूप जास्त कठीण चढाई करावी लागली, पण ठीक आहे. फायनली आपण यशस्वीरित्या आपण चढलेलो आहे. आता बस आपल्याला आतमध्ये जाऊन आतमधल्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करू. या ठिकाणी बघू शकता या किल्ल्याची तटबंदी इथून सुरुवात होत आहे. आणि हा रस्ता खूप वेळानंतर आपण चढाई करत करत फायनली इथपर्यंत आलेलो आहे. मेहनत मशक्कत, आराम करत, पाणी पित, थकत चालत चालत हळूहळू शेवटी इथपर्यंत आलो आहे. वर आलेलो आहे. बरेचशी चढाई करून आपण फायनली वरती आलेलो आहे. बघू शकता वर चढायला जागा आहे. तुम्हाला डायरेक्ट पुणे दरवाजा जो आहे तो लागून येतो. तर आपण आता या ठिकाणी वर जाऊया आणि किल्ल्याच्या आतमध्ये म्हणजे पुणे दरवाजाच्या आतमध्ये एंटर करूया. माहिती आहे का, मी ज्यावेळेस इथे आलो होतो ना 2019-20च्या दरम्यान, इथे फक्त फोटो काढत होतो आणि या पूर्ण दरवाजावर जे आहे असे मस्त फुलांनी सजवलेला होता. तर खूप छान दिसत होता. हा खूप दिवसानं झाला ते. फायनली सिंहगडच्या पुणे दरवाजावर आपण आलेलो आहे. पुणे दरवाजा ओलांडल्यानंतर आणखी एक दरवाजा लागेल, तो पण ओलांडू. त्यानंतरच मेन किल्ल्यावरच्या आतमध्ये आपण जाऊ शकतो. या ठिकाणी आपण पुणे दरवाजा ओलांडला आहे. किल्ल्याच्या आत जाणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता दरवाजाच्या वरी या ठिकाणी किल्ल्याच्या या ठिकाणी दरवाजाच्या वर तुम्हाला काही असेल अशा प्रकारची जागा दिसत असेल, जिथून या ठिकाणी या रस्त्यावर जो आहे तो लक्ष दिलं जायचं. तुम्ही बघू शकता इथून दूरपर्यंत जो पण शत्रू वगैरे आहे तो दिसत होता आणि या ठिकाणाहून निगराणी ठेवल्या जायची. आणि इथून आल्याने किंवा
तिथून तीर कमानने त्यांच्यावर हल्ला केला जायचा. तर या ठिकाणी तुम्हाला सिंहगड किल्ल्याचा जो मॅप आहे तो इथे दिसून येईल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा आपला सिंहगडचा पूर्ण मॅप. इथून तुम्हाला आपण सध्या इथे आहोत ते दर्शवले जाते. या ठिकाणी पहिला जो पुणे दरवाजा ओलांडला त्याच्यानंतर आपल्याला परत एक पुणे दरवाजा नंबर 2 पुणे दरवाजा 2 लागतो. त्याला आपण आता ओलांडणार आहे. तर जो पुणे दरवाजा आहे तो तुम्हाला या प्रकारे दिसेल. तुम्ही बघू शकता, इथून त्याची वाट आहे. तर आपण आता पुणे दरवाजा सुद्धा ओलांडू. पुणे दरवाजा 2 या प्रकारे तुम्हाला दिसून येईल. आता आपण याला पण ओलांडू. बघू शकता पुणे दरवाजाच्या वर पण तुम्हाला पाहायला दिसतील, जिथून जे सैनिक आहेत ते दुश्मनांवर देखरेख करत होते आणि किल्ल्याचं रक्षण करत होते. चलो अभी हम जाती आगे. हम जाऊया आता समोर. आता थोडासा प्लेन रस्ता आहे. विचारू नको. मग म्हटलं साला मी इथं आलो आणि मला माहीत नाही, ही गोष्ट माहीत नव्हती. बहुत खराब वाटत होतं त्या काळात. त्यापासून मग आता थोडं माहीत करणं चालू केलं. पुणे दरवाजा 3 या ठिकाणी आता 2 दरवाजे ओलांडल्यानंतर तिसरा दरवाजा परत लागलेला आहे, जो की आहे कोणता आहे तर याचं नाव वगैरे काही दिलेलं नाही. बहुतेक हा पुणे दरवाजा 3 असता. तर आता आपण याला पण ओलांडू. आता नाही चौथा आलो आपण आतमध्ये. हा किल्ला एकदम अलगच वाटत. हा किल्ला अजूनही जिवंत आहे. दरवेळेस लोक राहते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या साईडला तुम्हाला तोफखाना दिसायला मिळेल. बघू शकता इथे पण तोफखान्याच्या साईडला जात आहे.
मला माहिती बी नाही काय आहे ते इकडे. गाडी घुमवली काऊन? तर याचबरोबर आपण आजच्या या ब्लॉगला इथे संपूया. दाखवण्यासाठी या ब्लॉगमध्ये खूप काही बाकी आहे, पण वेळेच्या अभावी हा व्हिडिओ ऑलरेडी खूप जास्त मोठा झाल्यामुळे आपण इथेच थांबूया. आणि खूप काही अशा गोष्टी आहेत जे आपण पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू. तर यासोबतच आजच्या ब्लॉगला इथेच संपूया आणि पुन्हा भेटूया या ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.